नमस्कार मित्रांनो, मी मोहन प्रभाळे आणि सनेज आणि ESSच्या माध्यमातून आज ऑर्गॅनिक फार्मिंगवरती खूप छान काम होते आणि आज आपण आहेत जांबूतमध्ये एक प्रगतशील बागायतदार शेतकरी आहेत आपल्यासोबत गजानन गांजे सर, सोबत गंगाराम गांजे सर आणि सोबत आहेत आपलेच ॲग्रीचे एक्सपर्ट अमोल तळेकर सर. आज आपण ऑलरेडी बांधावरती आलो तर खूप सुंदर युनिक रिझल्ट पाहायला भेटला. तर ॲक्च्युली सरांच्याच तोंडून बाबा सरांचा परिचय आणि काय रिझल्ट वाटतो बाबा फिलिंग तुम्ही सनेजचे प्रोडक्ट वापरून हे सरांच्या तोंडून आपण विचारू. सर आपलं तुमचा परिचय द्या अगोदर. माझं नाव गंगाराम राजाराम गांजे, ओके, सरदवाडी जांबूत. तर आपल्याला सरांनी अशीच एक सनेज कंपनीचं किट दिलं ओके. पाण्यातून सोडण्यासाठी आणि वरून फवारणी घेण्यासाठी. बरं. तर मी पहिल्यांदा पाण्यातून सोडले आणि नंतर लगेच फवारणी पण घेतली. बरं. तर मला अतिशय चांगला रिझल्ट आला. बरं. मी 40 दिवसाचा प्लॉट झाला माझा आणि याच्या बरोबर मी जे दुसरं क्षेत्र आहे ना ते वापरलेलं नाही. ओके. तर त्याच्यातून याच्यात आता सरांनी तुम्हीच बघितलं ते दाखवलं तुम्हाला प्लॉट, पण त्याच्यातून याच्यात तुम्हाला भयानक कमी असा रिझल्ट वाटला. आज सरांना आपण आपल्या सनेज कंपनीचं सॉइल केअर सनगार्ड याचं ड्रेसिंग करायला लावलं होतं. सन मॅजिक, सन बूस्ट आणि आपलं सनस्टिकचा स्प्रे घेतला सरांनी आणि पाहू शकताय हा रिझल्ट. सर तुम्ही समाधानी आहे? हो, मी समाधानी. आज बघा लोकांना अजून ही पण भीती शेतकऱ्यांना की ऑर्गॅनिक मध्ये खर्च जास्त होतो. तर आता तुम्ही ऑलरेडी यूज केले, तुमचं काय फिलिंग आहे बाबा खर्चाच्या बाबतीत? तसं सांगायचं झालं तर मीच पहिल्यांदा थोडंसं घाबरत होतो की मला आपण ही वापरायचून याच्यात वेळ निघून जायचा आणि आपलं प्लॉट माग राहायचा. बरोबर. या हिशोबाने मीच होतो, पण मी म्हणलं आपल्या हे 25 गुंठे राहणे याच्यासाठीच म्हणलं ट्राय करून बघू. बरोबर. तर मग मी याच्यावर ट्राय केला. त्याच्यात दुसरी केमिकलची कुठलीच फवारणी नाही घेतली. पाण्यातून ड्रिचिंग केली एकदा दोन्ही सनगार्ड आणि सेल्फर, तर आणि वरून फवारणी घेतली. याच्यात तिकीट दिलं तर तुम्ही तेवढं त्याच्यात फवारणी पण घेतली. तर मला अतिशय चांगला रिझल्ट आला. ओके. तर मग मी समाधानी. बरं, आता ऑर्गॅनिक फार्मिंग ही काळाची गरज आहे. काळाची आता गरज. तुम्हाला तर हे सगळ्या काय गोष्टी तर लोकांना काय मेसेज असेल का आता लाखो शेतकरी तुमचा हा व्हिडिओ पाहणार आहेत. हो. लोकांना काय मेसेज असेल? आता सर्वांना सांगायचं असं की ऑर्गॅनिक हे जे आहे काळाची गरज आहे, पण आता पहिल्यांदा लोकांना असं वाटतं का प्रत्येकाला वाटतं का हे अजून खात्री नाही त्याची. तर मग काय होतं काय नाही, मग आपलं एक सीजन जायचा, जर काही नाही चांगला कांदा आला तर आपलं एक सीजन फेल जायचा. पण हे काय पहिल्या स्टार्टला तुम्ही याचा पण वापर करा आणि थोडं रासायनिक पण थोडा वापर करा आणि मग थोडा त्याच्यातून रिझल्ट घेता मग तुम्हाला त्याची सगळा रिपोर्ट दिसेल लगेच तुम्हाला किती काय फरक होतोय किती नाही. आणि अर्ध्या जे निम्म कांदे त्यालाच वापरा, निम्म्याला थोडं केमिकल वापरा तुम्ही जे रेग्युलर वापरते. आणि स्वतः अनुभव घ्या आणि मग दुसऱ्याला पण आपलं सांगता येईल बाबा रिझल्ट आहे. मी स्वतः घेतला हे 25 गुंठे राहणार आहे ना, स्वतः अनुभव घेतला म्हणून मी सांगतोय असा विषय. कॅमेरा फिरवा सगळीकडे. सर हा प्लॉट पूर्ण दाखवा. हे प्लॉट पाहू शकता, म्हणजे असा एकदम हिरवागार प्लॉट आहे. कुठे सर पिवळपणा किंवा काय असं ऑलरेडी आपण ह्या गोष्टी उन्हामध्ये शूट करतोय. येस येस. म्हणजे तुम्ही समाधानी आहे? समाधान. मी सकाळी संध्याकाळी जर प्लॉट पाहिला ना ते समाधान वाटतं. येस येस. आणि मित्रांनो शेतकऱ्यांना ह्याच गोष्टी पाहिजे. उन्हाच्या पहिल्या डाऊन दिसतो, पण सकाळ संध्याकाळ जर प्लॉट पाहिला तर एक नंबर. मला असं वाटतं का प्रोडक्ट चांगले. येस येस. थँक्यू सर. धन्यवाद.